बोला जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। बघा एक प्रेक्षणीय सामना आपण पाहिला। ग्रुप ग्रामपंचायत दैवली विरोधात ग्रुप ग्रामपंचायत सामटोली। मंकीजी धुळे साहेब आपण या, चेतनजी धुळे साहेब आपण या, गणेशजी घोरपडे साहेबांकडून आपण मॅच देतोय। दैवली आणि सामटोली या दोन टीमच्या दरम्यान दैवली संघ विजयी झाला आणि त्या शो मॅचचा मॅच राहिलाय। संदेश बागराव आपण या, आपण मॅचचा किताब देऊन आम्ही सन्मान करू। डीजे मास्टर थोडासा आवाज द्या या माईकला। रोहित मंगेजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संदेश बागरावला देतोय मॅन ऑफ द मॅच। खूप चांगला खेळ त्याने दाखवला या स्पर्धेमध्ये। खरं तर शो मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली आणि तोच खेळाडू त्या मॅचचा मॅच फायनल मॅचची मॅच आपण देतोय, ज्याने खूप चांगला खेळ दाखवला। गोलंदाजीच्या जोरावरती ज्याने मात्र रोखलं टीम जोवेली 20 संघाला तो खेळाडू मोहिल म्हात्रे फायनल मॅचचा मॅच। या आपण जोवेली टीमचे कॅप्टन आपण या, तुम्हाला 50,000 रुपयाची धनराशी आहे मंगेजी धुळे आणि चेतनजी धुळे साहेबांच्या माध्यमातून। संतोषजी सुरोशे, सोमनाथजी सुरोशे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय फायनल मॅच मॅच। राकेश शिरवाडे आपण या, चला मोहिल या, आपण पुढे या मोहिल, आपण मॅच देतोय। अपाशेठ बारे आपण या, अपाशेठ बारे आपण पुढे या। जुगनूभाई आपण पुढे या, जुगनूभाई आपण या। हरेजी धुळे सर आपल्या वाट पाहतात। 50,000ची धनराशी आपण आधी देतोय मंगेजी धुळे साहेब आणि चेतनजी धुळे यांच्या माध्यमातून। गोव्याला जाण्यासाठी खरं तर गोवा ट्रिपसाठी 50,000 रुपयाची धनराशी आहे। पूर्ण टीम आपण या। बोल बजरंग। चला आपण आता सुरुवात करतोय। जय श्रीराम। प्रथम आपण बेस्ट फिल्डर हा किताब देतोय। वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय। या स्पर्धेमध्ये विमानेन भरपूर चांगला खेळ दाखवला। तब्बल आपण पाहिलं जबरदस्त 48 संघाचा समावेश होता या स्पर्धेमध्ये। त्यामध्ये आपण पाहिलं 6 संघ पुढे सरकले आणि खूप चांगला खेळ सर्वच टीमने दाखवलाय। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपण देतोय। एक सुंदर स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करतोय। त्यामुळे या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ करत असताना बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू। या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला। मैदानाच्या चौपेर बाजूला क्षेत्ररक्षण करत असताना ज्याने चांगले झेल टिपलेत आणि मैदानाच्या चौपेर बाजूला ज्याची कामगिरी भरपूर चांगली झाली आहे, आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये जो खेळाडू कैद झालाय तो खेळाडू आहे, त्याचं नाव आहे, कोणी सांगू शकेल का? ज्यानं मैदानाच्या चौपेर बाजूला झेल टिपलेत तो संघ आहे, संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने दाखल झाला। लेट परंतु थेट जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाचा खेळाडू यश पाटील या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर। एकदा जोरदार टाळ्या। चेतनजी गजानन धुळे साहेब यांच्याकडून जोवेली टीमला डिस्कोड आहे। संतोषजी सुरोशे, सोमनाथजी सुरोशे साहेबांना विनंती आपण या दोन्ही साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय
बेस्ट फिल्डर हा किताब रिक्षा चालक पालक संघटना अध्यक्ष आमचे किशोरजी देशमुख यांच्याकडून कॉमेडी बॉक्स साठी 1000 रुपये कॅश प्राइज आले, धन्यवाद. तदनंतर बेस्ट बॉलर हा किताब देऊन आम्ही सन्मानित करू. बेस्ट बॉलर साठी एक सुंदर स्पोर्ट्स सायकल आम्ही देतोय. किशोरजी देशमुख साहेब, बळीरामजी धुळे साहेब, आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही ही सायकल आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खरं तर तब्बल 48 संघाचा समावेश, 528 खेळाडू खेळले या मैदानावरती, परंतु जवळ 527 खेळाडूंना मागे सारत असताना ज्या खेळाडूचा खेळ भरपूर चांगला झालाय या स्पर्धेमध्ये दैविनी धमाका या स्पर्धेची बेस्ट बॉलरची सायकल ज्याने जिंकले, ट्रॉफी ज्याने जिंकली, कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॉलर? चव्हाण नाही आहे, चव्हाण समालोचक आहेत आणि चव्हाण आयोजक आहेत. ज्यानं या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला, 527 खेळाडूंना मागे सारत असताना ज्याने मात्र भला बॅटरची दांडी उडवली आहे असा खेळाडू आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार भांगणे. तो संघ मैदानावरती खेळला आणि नुसता खेळला नाही तर भला संघाला इथे मात्र पराभवाचा धंका देत असताना ज्याने मात्र खूप चांगला खेळ दाखवला तो संघ आहे ज्याचं काम असतं नेहमीच ओके. जय हनुमान ढोके संघाचा परेश भोईर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. बालकृष्ण चव्हाण आणि भगवान नाना धुळे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट फिल्डरचा किताब. हे दोन्ही मान्यवर यांच्या शुभ हस्ते मी देतोय. किशोरजी देशमुख साहेब असतील आमचे, उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देतोय. कविदासला बळी धुळे साहेब आणि आमचे किशोरजी देशमुख, बाळाशेठ धुळे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही सायकल. थोडीशी चर्चा आपण करणार आहोत या स्पर्धेमध्ये. कविदास ज्याने मात्र बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय. परेश, प्रथमतः तुझं अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. परेश, काय म्हणशील? खरं तर जर्मन ढोके ज्याचं काम असतं नेहमीच ओके असं म्हटलं जातं. संघ थोडासा बॅकफुटवरती होता, परंतु आज खेळलात, मोठमोठ्या संघाला परास्त केलं आणि बऱ्याच दिवसानंतर मी म्हणेन 2 वर्षानंतर जवळ बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय. कसं वाटतंय? खूप छान वाटतं मला आणि पहिल्यांदाच मला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला आहे आणि ते म्हणजे माझ्या टीममुळे मिळालं. माझी टीम चांगली खेळली आणि सेमीफायनलसाठी पण आम्ही चांगले खेळ झाला आणि मला सायकल मिळाली. खूप आनंद वाटतो. या स्पर्धेमध्ये खेळत असताना एखादा असा क्षण सांगशील जिथून सामना टर्न झाला आणि तुम्ही सुपर 3 मध्ये आलात? अविनाश भोईरची बॉलिंग खूप छान झाली आणि तो खेळायला सुद्धा येणार नव्हता. तो शोरूममध्ये कामाला आणि मी तिथे त्याला घ्यायला गेलो होतो आणि त्याच्या सरांनी त्याला सांगितलं की मी त्याला नाही सोडणार, पण तो तिथून निघून आला आणि त्यांनी चांगली ओव्हर टाकली आणि आम्ही सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालो. खूप आनंद वाटतो. चला एकदा जोरदार टाळ्या. परंतु क्रिकेट सोबत उद्योगधंदा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतर आपण बेस्ट बॅटर आणि मालिकावीर हा किताब मागे ठेवतोय. बेस्ट बॅटर आणि मालिकावीर हा किताब आपण थोडासा मागे ठेवतोय, परंतु त्याआधी आपण देतोय या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय, त्यामुळे आपण 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. बालकृष्ण चव्हाण साहेब आणि भगवान नाना धुळे, आपण या पुढे या. आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खूप चांगला खेळ दाखवला. 48 संघाचा समावेश, परंतु 6 संघ पुढे सरकले. त्यातून ज्या संघाने मोठमोठ्या संघाला बीट करत असताना 6व्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय. या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकासाठी एक बाईक देऊन आम्ही सन्मानित करतोय आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करतोय. तो संघ आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न भांगणे गावदेवी खरबाई. एकदा जोरदार टाळ्या. चला बाईक पुढे घेऊन या आणि चला चावी आपण देतोय. बाईक आपण तिकडनं कलेक्ट करा. जी बाईक हवी आहे ती आपण कव्हर करा. चला टीम खरबाईचे खेळाडू आपण या. मी बालकृष्ण चव्हाण आणि आमचे भगवान नाना धुळे यांच्या शुभ हस्ते देतोय ही ट्रॉफी आणि एक बाईकची चाबी. चला सर्व मान्यवर आपण पुढे या. सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय एक बाईक आणि तदनंतर एक सुंदर ट्रॉफी.
या सर्व मान्यवर आपण पुढे या. मंगेश दादा या आपण पुढे. सर्व पुढे या. सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय. या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकलेला संघ गावदेवी खरबाई. मयूर काठवले आपण कुठे असाल तर प्रतीक कडव यांच्याशी संपर्क साधा. तदनंतर या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने जिंकलंय तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकासाठी देखील एक बाईक आहे आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. दैवनी धमाका ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यामध्ये 5व्या क्रमांकाचं खरं तर पारितोषिक ज्याने जिंकलंय तो संघ आपण पाहतोय मध्यवर्ती खेळला. आज खरं तर आपण पाहतोय ज्यांचा वाढदिवस सोहळा आपण संपन्न केला आणि खास त्यांना आपण पाहतोय खरं तर वाढदिवसानिमित्त एक भेट देण्यात आली आहे. असा संघ आपण पाहतोय. 48 संघामधून 6 संघ पुढे सरकले. त्यामध्ये ज्या संघाचा खेळ भरपूर चांगला झालाय तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. मिताली 11 डिंग डॉंग कासगाव. चला या आपण पूर्ण टीम. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघाने बाजी मारली आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्याने जिंकलंय. बघा याही टीम साठी जोरदार टाळा उजवत्या. टाळा वाजल्या पाहिजेत. डीजे मास्टर थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक दे. तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याने जिंकलंय. मोठमोठ्या संघाला पराभवाचा धक्का देत असताना ज्याने मात्र खूप चांगला खेळ दाखवलाय तो संघ आपण पाहतोय. 6 संघ पुढे सरकले. त्यामधून ज्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे कर्जत विभागातून संघ दाखल झाला तो संघ आपण पाहतोय. एक बाईक आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करू. टीम आहे नरेंद्र गोमारे पुरस्कृत श्री 11 चांदई. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जबरदस्त 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 2 बाईक आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. तो संघ 48 संघाचा समावेश
528 खेळाडू खेळले, परंतु ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 बाईक जिंकल्यात तो संघ आपल्याला पार मिळेल. ज्यांचं काम असतो नेहमीच ओके तो जर्मन ढोके. त्यानंतर या बाईक कोणाचे आहेत ते आता तुम्हाला समजलं असेल, कारण स्वतः त्या संघाचे त्या गावातले बाईकचे मालक आता स्वतः बसून आलेत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपण पाहिलं 3 बाईक जिंकल्यात. चला प्रेक्षक थोडेसे मागे आहे, आपण थोडेसे मागे व्हा. सर्वांना बाईक मिळणार आहेत, सर्वांना बाईक मिळणार आहेत, सर्वांना टीमला बाईक मिळणार आहेत, त्यामुळे थोडंसं मागे व्हा. संजय आपण बाईक वरती का बसताय? मी अजून अनाउन्समेंट केली नाहीये. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय, ज्या खेळाडूंना सर्वच संघाची आणि सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली आहे, तो संघ जर्मन क्रिकेट संघ जोबेली बी. पहिला पारितोषिक आपण थोडस मागे ठेवतोय. 3 बाईक आपण देऊन सन्मानित करतोय टीम जोबेली ब संघाला. पुणे टीम आपण या फोटो सेशनसाठी आपण यायचं, फक्त टीम या. बघा फक्त 11 खेळाडू आपण या. बघा 11 खेळाडू आपण या. फोटो काढण्यासाठी फक्त 11 खेळाडू येतील याची आपण नोंद घ्यायची. त्याशिवाय एकही प्रेक्षक नको आहे. चेतनदादा धुळे यांनी सांगितलंय एकही प्रेक्षक येणार नाही, फक्त 11 खेळाडू, फक्त टीम.
जुने क्रिकेटर माजी क्रिकेटपटू जुने क्रिकेटर उल्हास शेठ भोईर यांचं आगमन झालंय, स्वागत आहे. त्यानंतर सर्व प्रेक्षक थोडेसे आपण बाजूला व्हा. आपण बेस्ट बॅटरचा किताब देतो आधी रितेश शेठ गडगे, आपण या. चला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. 48 संघातून आपण पाहिलं 47 संघ मागे सारल्याच्या नंतर ज्यांनी बाजी मारली आहे, वाईल्ड कार्ड एंट्री लेट परंतु थेट हा संघ दाखल झालाय तो जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. पूर्ण टीम सर्व समर्थक आपण या. मालिकावीर चला मालिकावीरची स्कूटी समोर घेऊन या. बेस्ट पर्सन आपण राहिलाय तो देखील आपण देऊ. बेस्ट बॅट्समॅनची सायकल घेऊन या पुढे. बेस्ट बॅट्समॅनची सायकल घेऊन या. या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र आपण पाहिलं खूप चांगला खेळ दाखवलाय. 2 खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये होते. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॅटर कोण असणार आहे? जयेश दादा मान हरवतोय कोण? कोण? जितेश. बेस्ट बॅट्समॅन विचारतोय. जितेश आहे का? चालेल काय हरकत नाही, सायकल घेऊन जा. बेस्ट बॅट्समॅनला सायकल आहे. या स्पर्धेमध्ये जबरदस्त 48 संघ खेळले. त्यामधून आपण पाहिलं 528 खेळाडूंचा भरणा. त्यामधून 526 खेळाडूंना मागे सारत असताना ज्याने सायकल जिंकली आहे या स्पर्धेमध्ये तो खेळाडू आहे, तो संघ आहे
कामतगर संघाचा खेळाडू नसून जोवेलबी संघाचा प्रेम धुळे. प्रेम धुळेसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि टाळ्या का ते देखील मी सांगेल. सिरीजच्या रेसमध्ये होता तरी देखील मैदानावरती गेल्याच्या नंतर पहिल्या बॉलवरती त्याला माहिती होतं की बॅटची कडा लागली आहे आणि पंचांकडे न पाहता त्याने मैदान सोडले. त्यासाठी त्याच्या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आज यंगस्टर तू देखील आहेस. यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळला. नुसता खेळा नाही तर इथून तुम्ही एक सायकल देखील जिंकून येतोय. 3 बाईक तुम्ही जिंकल्यात. काय म्हणशील पूर्ण खेळाबद्दल, पूर्ण टीम बद्दल काय सांगशील? टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला, खूप चांगला झाला. आणि आयोजकांना मी धन्यवाद देईल कारण त्याने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. सर्व आपले जे तुमचे स्पॉन्सर आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? सगळे स्पॉन्सर म्हणजे आमचे मंगेश दादा, चेतन दादा, मितेश दादा, श्रीधर दादा, राजन दादा, अजून भरपूर स्पॉन्सर आहेत आमचे. सर्वांचा आम्हाला फुल सपोर्ट असतो सगळ्या मॅचीकडे. आणि आमच्या टीममुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आयोजकाचे आभार कसे मानशील? आयोजकांचा पण खूप सपोर्ट होता. बदलापूरची टीम आहे म्हणून खूप सपोर्ट दाखवला, सर्वांनी दाखवला. थँक्यू सो मच. राहिला विषय आता मालिकावीर. स्कूटी आपण देऊन सन्मानित करणार आहोत. आता राहिला प्रश्न मालिकावीराचा. किरण शेठ राऊत का हसतायत मला माहित नाहीये, परंतु त्यांनी चावी आधीच घेऊन ठेवले. या स्पर्धेमध्ये सर्व संघ चांगले खेळले, सर्व खेळाडू चांगले खेळले, परंतु 527 खेळाडूंना ज्याने मात्र मागे सारलं आणि ज्याने खूप चांगला खेळ दाखवलाय. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील मालिकावीर? जितेश टेंबे सिरीजच्या रेसमध्ये होता मित्रा, परंतु तो नाहीये. या स्पर्धेमध्ये ज्याने खूप चांगला खेळ दाखवलाय तो संघ आहे, तो खेळाडू आहे ज्याच्या बॅट मधून बाउंड्री लाइन के बाहर लंबी लंबी गए गेंदे, उसका नाम है जितेश टेंबे. जितेशला आजपासून एक नवीन नाव आहे, तो आपण आता आधी त्याला देऊ, त्यानंतर आपण प्रश्न करू. कासगावचा बाहुबली. चला, कासगावचा बाहुबली आपल्या सोबत आहे. जितेश
तर खूप चांगला खेळ आज झाला. या मैदानावरती खेळत असताना तू चांगला खेळलास. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुला बाईक मिळाली आहे. काय म्हणशील आज या बाईकचं श्रेय तू कोणाला देशील? बाईकचं श्रेय तर मी सर्व माझ्या टीमला आणि माझ्या गावाला देईन, कारण की आमच्या गावाचं स्वप्न होतं की मॅन ऑफ द सिरीजचे बाईक भेटावे म्हणून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. बाईकचं स्वप्न होतं, परंतु एक नाही दोन दोन बाईक आलेत, 3 आलेत. क्या बात आहे. यस 3 आलेत, हरकत नाही आहे, परंतु आम्ही 2च सांगू. खरं तर मी हार्डलक म्हणेन कारण लहानेला, कारण फक्त एका धावेपासून त्याची बाईक स्वप्नातील राहिली होती. त्यामुळे तो देखील आता तुमच्यासाठी 2 दिवस मी साधण्याने पाहिला आहे. तो या क्रीडांगणावरती उपलब्ध इथे मात्र उपस्थित होता आणि त्यांनी भरपूर सपोर्ट तुम्हाला केला. एक मेंटरच्या भूमिकेत तो होता. त्यामुळे तुमच्या ए टीमबद्दल तुमचं म्हणणं काय असेल आणि करण लहानेबद्दल स्पेशली? ए टीमचा सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट असतो आणि प्रत्येक वेळेस ते आम्हाला सांगत राहतात का कसं खेळायचं कसं नाही ते. ही बी टीम आहे. ए टीम काल खेळली, ते देखील चांगले खेळलात. आज बर्थडे बॉय आपल्यासोबत आहेत किरणजी राऊत साहेब. खरं तर त्यांना आज त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांना तुम्ही ही बाईक इथून मात्र वाढदिवसाचं गिफ्ट केलंय का? हो हो केलं. काय म्हणशील? आता एक शेवटचा प्रश्न असेल. ही स्कूटी आहे, ही स्कूटी यावरती सर्वात चला करण लहान आहे आपण या अभिनंदन करण, तुझं देखील मी अभिनंदन करेल कारण तू सातत्याने त्याच्यासोबत होतास. करणला आपण प्रश्न करू. कारण काय म्हणशील पूर्ण बी टीम बद्दल काय सांगशील? कारण जे आज या स्पर्धेमध्ये ए टीम चांगली खेळली, शेवटच्या बॉलपर्यंत खेळली, परंतु जे ए टीमनं जमलं नाही ते बी टीमने करून दाखवलंय. काय म्हणशील? बी टीमचं मी पहिले धन्यवाद करेल की ते माझ्या शब्दाचा मान ठेवतात, कारण की आताची जे पोरं आहेत ना ते सिनियर प्लेयरचं कारण ऐकत नाही. तर या पोरांनी माझं मी बोलेल तसं खेळले आणि आज जिंकले. कासगाव बी टीम करण लहानेचा ऐकल्यानंतर फायदा झालाय का? क्या बात आहे. शेवटचा प्रश्न असेल. जितेश, या स्कूटीवरती सर्वात पहिलं कोणाला बसवशील? खेळाडू बसणार आहेत, आई पण बसणार आहे, बाबा पण बसणार आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त कोणी नाही अजून. मोये मोये. चला, ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटलं? पूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळलात आणि 13 बाईकचा ही स्पर्धा आहे. सांगायला आवडेल पूर्ण टीमला आज ही स्पर्धा संपली, परंतु उद्यापासून पुन्हा एकदा दैवनी धमाका या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. कारण पुढच्या वर्षी बालकृष्ण मुंडे, निखिलजी चव्हाण, गजेंद्र गडगे साहेबांच्या माध्यमातून, टीम श्रीगणेश दैवनीच्या माध्यमातून 10 नाही 20 नाही तर 26 बाईक्स ही स्पर्धा आणि एक 4 व्हीलर कार सोबत ही स्पर्धा आम्ही घेऊन येतोय. या स्पर्धेमध्ये खेळत असताना पूर्ण टीमचा परफॉर्मन्स आणि किती मजा आली ही स्पर्धा खेळताना, काय म्हणशील? मजा तर खूप आली खेळताना. चला, हरकत नाहीये, तो लाजतोय परंतु हरकत नाहीये. चला, एक राऊंड आपण मारायचं. या स्पर्धेमध्ये खरं तर संघ भरपूर चांगला खेळला. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव, बारामजी कांबरी साहेब पुरस्कृत हा संघ खेळला मैदानावरती. ही स्पर्धा कॅमेरामॅन फोकस करो. ही स्पर्धा पुन्हा एकदा पिंडशेटे आपण निखिलजी चव्हाण आपण या बघा. ज्यांनी ज्यांनी या बाईक घेतल्यात त्यांना विनंती आहे गाडी पासिंग करून घ्यायची आहे. जर गाडी कुठेही पासिंगच्या आधी ठोकली काय झालं तर त्याला आयोजन कमिटी जिम्मेदार नाही आहे. ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि असंच पुन्हा एकदा सपोर्ट करत राहा. जो पासिंग करणार नाहीये गाड्यांची त्यांना परत या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथे मात्र सक्सेस झाली असं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे या स्पर्धेतून आता आपण रजा घेतोय. माझ्यावरती विश्वास पुन्हा एकदा दाखवला. सांगायला आवडेल पूर्ण टीम श्रीगणेश दैवनी, दिगंबर सुरोशे, प्रतीक कडव, बाळूदादा मुंडे, निखिल चव्हाण यांच्या माध्यमातून माझी समालोचनाची सुरुवात ही दैवनी गावातून आहे. त्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी माझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला. 7 दिवस रात्रीमध्ये त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा त्यांचा मी आभार व्यक्त